रसिक मित्र हो, नमस्कार. स्वर भीष्म. लेखक रामकृष्ण बिडवई. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. स्वर भीष्म. सरस्वती भुवनच्या प्रांगणात एक साजरा भव्य शामियाना लागला होता. मी आणि माझा मित्र सुनील चिपाटे संध्याकाळच्या रपेटीला उन्हं उतरल्यावर बाहेर पडलो होतो. एक प्रदीर्घ आलाप कानी पडला. आवाज अत्यंत पहाडी, खडा आणि तितकाच मधुर. पाठोपाठ नोटीस पाठवावी तसे शब्द कानावर पडले. इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते. इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते. मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. कविवर्य सुरेश भटांच्या या शब्दांनी आम्ही दोघंही मांडवाकडे ओढले गेलो. सुदैवानं पहिल्या रांगेत असलेल्या 2 रिकाम्या खुर्च्या आम्ही पटकावल्या. भारतीय पद्धतीनं घातलेल्या बैठकीवर डावीकडं संवादिनी, उजवीकडं तबला, पाठीमागं संतूर, जवळच मुरलीधर अर्थात बासरी, आणखी 1-2 वाद्यप्रकार, त्यांची नावं माझ्या शब्दकोशात नाहीत, आणि केंद्रस्थानी सौम्य मुद्रा धारण केलेले स्वरभीष्म अर्थात पंडित गझल नवाज भीमराव पांचाळे. गझलांची ही मौक्तिक माला ओवण्याची जबाबदारी निवेदकाची. या योजनेमुळं दादांना 2 गझलांमध्ये आवश्यक तो विराम मिळतो. त्या 30-40 सेकंदात दादा पुढच्या गझलेसाठी उरात श्वास भरून घेतात. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गझलकार इलाही जमादारांच्या आरशाचा अंदाज पणाला लागला. आणि ही अचानक माणसांची माकडं झाली कशी, या प्रश्नात श्रोत्यांना गुंतवत ठेवत दादांनी श्रोत्यांना थेट प्रश्न विचारला. माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता. माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता. कोणत्या काळात बोला सभ्य होती माणसे. प्रचंड हास्या आणि टाळे देणाऱ्या श्रोतृवर्गाला अंतर्मुख व्हायला भाग पाडत दादा. अर्धवट ऐकलेली माझी ती शेवटची मैफिल. त्यानंतर मैफिल सुरू होण्यापूर्वीच मी दालनात दाखल होत असे. कुतूहलानं सुरू झालेला प्रवास रसिक श्रोता ते भक्त या दर्जापर्यंत कधी गेला हे माझं मलाच कळलं नाही. जागतिक कीर्तीच्या या कलावंताला जवळून बघावं, भेटावं, बोलावं असं मनापासून वाटत होतं. 2012च्या मे महिन्यात माझी मुलगी शरयू हिला घेऊन थेट बोरीवली गाठली. निमित्त होतं चिरंजीवांचा नव्यानं प्रकाशित झालेला पहिला काव्यसंग्रह दादांना दाखवणं. त्यातल्या कविता वाचून दादा कमालीचे प्रभावित झाले. पण गझलांबद्दल सूचक विधान त्यांनी केलं. पियुषला गझलेचं तंत्र आणि शास्त्र शिकवावं लागेल, असं ते वाक्य. दिला शब्द दादांनी पाळला. जून 2012मध्ये धुळ्याला आयोजित केलेल्या कार्यशाळेत दादांनी त्याला रदीफ, काफिया, वृत्त, मात्रा, यती आदी गझलेचं व्याकरण शिकवलं पियुषला. या कार्यशाळेचा परिणाम असा झाला की 2014 साली संपन्न झालेल्या गझल संमेलनात प्रकाशित झालेल्या सुरेश भटानंतर मराठी गझल या संग्रहात पियुषच्या 2 गझलांना स्थान मिळालं आणि त्याच्या गझलकार होण्याला दस्तूर खुद्द दादांची मान्यता मिळाली. रोज असे का घडते आहे. रोज असे का घडते आहे. स्वप्न नवे मज पडते आहे. यासह आणखी एका स्वतंत्र गझलेचा त्या पुस्तकात झालेला समावेश पाहणं माझ्यासाठी आनंदातिशयाचा भाग होता. आज दादांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त लिहिताना त्यांच्या संवेदनशीलतेचं एक उदाहरण आवर्जून मला नोंदवावंसं वाटतं. 30 मार्च 2018 साली भाषा भगिनी धाम हे माझं ब्रेन चाइल्ड पंडित गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उजेडात यावं अशी माझी मनस्वी इच्छा होती. तेव्हा भावनेच्या भरात मी जास्त खर्च करू नये म्हणून सतत ते माझ्या सौला आणि प्रशांत देसाई यांना फोन करून सूचना देत होते. तरीही दादांच्या सूचनांना दाद न देता त्यांच्या
67व्या वाढदिवसाचं औचित्य साधून सप्तषष्ठी नावाची स्मरणिका आम्ही प्रकाशित केलीच. खळखळ मंजुळ ओतिल्या तुम्ही सूर घागरी दादा, खळखळ मंजुळ ओतिल्या तुम्ही सूर घागरी दादा, माझाही घ्या थेंब एक हा गझल सागरी दादा. पियुष सह अनेकांनी दादांबद्दल भरून आणि भरभरून यात लिहिलंय. एरवी जरासे मिश्किल हसतमुख दादा कमालीचे हळवे आहेत. 2018 साली आमच्या गझल वर्तुळातला लक्ष्मण जेवणे छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन 4 गझला 4 खांदे फार आहे, 4 गझला 4 खांदे फार आहे, हेच माझ्या जीवनाचे सार आहे असं म्हणत गझल विश्वात एक भली मोठी पोकळी निर्माण करून निघून गेला. तेव्हा दादांनी दिवस रात्र एक करून त्याचं कुटुंब उघड्यावर येणार नाही याची काळजी घेतली. मित्रहो, आम्ही सगळेच दादांबद्दल लिहिताना स्वतःला हरवून बसतो. घटना यथाक्रम येत आहेत की नाही, लिहिण्याचा तोल ताल फ्लो जपला जातोय की नाही याच्याकडे आमचं लक्षच राहत नाही. आम्ही म्हणजे मी, विद्यानंद, प्रफुल्ल, किशोर, आबेद आणि नितीन द्वई, दादांचा वरदहस्त लाभलेल्या सूर सैनिकांची फौज आहे फौज. ही सगळीच मंडळी लिहिणारी वाचणारी मंडळी आहेत. खरं म्हणजे दादांच्या आवाजाचा स्पर्श झालेल्या यांच्या एकेका रचनेचा आस्वाद रसिक श्रोत्यांना द्यावा असं मनोमन वाटतं, पण विस्तार भयापोटी मी माझ्या मनाला आवर घालतो. दादांना मनसोक्त ऐकण्याची इच्छा फेब्रुवारीच्या अखेरीला पूर्ण झाली. जिल्हा परिषदेच्या विस्तीर्ण मैदानावर दादांना कानात प्राण आणून ऐकण्यासाठी आम्ही सगळे सज्ज होतो. यावेळी दादांच्याबरोबर संगीतात विद्यावाचस्पतीपदापर्यंत यशस्वी मजल मारणारी त्यांची कन्या भाग्यश्री ही सुद्धा होती. मज नको हे गगन ही धरा, मज नको हे गगन ही धरा, दे मनाचा रिता कोपरा. या गझलेला मिळालेल्या वन्समोरचा आदर करत एक शेर पुन्हा म्हणत दादांनी माईक भाग्यश्रीच्या हातात दिला. जात्याच गोड आवाज, त्यात साधनेनं संस्कारित झालेल्या भाग्यश्रीच्या पहिल्या आलापानं श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. तिनं खावरांची रौशनीचे कायदे पाळायचे अप्रतिम सादर केली. विधात्यानं पोरीच्या कंठात मध शिगोशिग अंथरलाय. रंगत चाललेल्या त्या मैफलीत बापलेकीची जुगलबंदी कानामानात साठवून घेण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी श्रीयुत दिलीप स्वामी, माजी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर आणि DRDचे प्रकल्प संचालक श्रीयुत अशोक सिरसे सपत्नीक बसले होते. 30 मार्च 2026ला या स्वरसाक्षात्काराची साक्षेपी 75 मुकम्मल होते. त्यानिमित्तानं दादांकडे एकच मागणं मागतो. तुम्ही गायला आरंभ दीर्घ प्रदीर्घ आलापानं करता तेव्हा आम्हा सगळ्यांचे प्राण तुमच्या वृत्तमुठींमध्ये कैद होतात. ते प्राण आजन्म तिथंच वसतीला राहोत हीच त्या सर्व शक्तिमानाकडं मनापासून प्रार्थना. थांबताना आत्ताच पंडित गझल नवाज भीमराव पांचाळे यांना स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाला. त्याप्रसंगी दादांनी सादर केलेला शेर नोंदवतो आणि थांबतो. पालविने दिली ना फुलाने दिली, पालविने दिली ना फुलाने दिली, सावली ही मला या उन्हाने दिली, सावली ही मला या उन्हाने दिली. पालविने दिली ना फुलाने दिली, सावली ही मला या उन्हाने दिली, सावली ही मला या उन्हाने दिली. आणि या शेराचा उत्तरार्ध जरासा मिश्किल आणि चिमटा घेणारा असला तरी दादांनी तो ऐकून प्रचंड हशाने टाळ्या मिळवल्या. ते म्हणतात, याजसाठीच मी तुझा ऋणी राहिलो, याजसाठीच मी तुझा ऋणी राहिलो, तू शिवी ही मला आदराने दिली, तू शिवी ही मला आदराने दिली. दादांच्या वाढदिवसाला अभिष्ट चिंतन करताना
आपण सगळेच त्यांना विनंती करू शकतो. पण एक व्यक्ती आहे जी त्यांना आदेश देऊ शकते आणि ती व्यक्ती म्हणजे साक्षात भट साहेब, सुरेश भट. थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हे का, थकून गेलो तरी फुलांचा सुरूच हे का, अजून गारे अजून गारे अजून काही, अजून गारे अजून गारे अजून काही. पंडित गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं लिहिलेल्या स्वरभीष्म या लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक रामकृष्ण बिडवई. 9960116300 हा त्यांचा मोबाईल नंबर. लेखन दिनांक 14 मार्च 2026. या लेखाचं अभिवाचन केलं मी दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186. मित्रहो, स्वरभीष्म हा लेख आपल्याला आवडला असेल तर आपण आपल्या मित्रांना तो जरूर फॉरवर्ड करा.